तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 15 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये साधारण तोच ट्विस्ट बघायला मिळतोय. एवढ्या दिवसापासून जे रडगाणं चालू आहे तेच या मालिकेत बघायला मिळते. ते म्हणजे रणदिवेंचं घर जाणार आणि घरातले सगळे रडतात. त्यांना नोटीस पुन्हा एकदा येते आणि घर सोडण्याची नोटीस त्यांना आल्यावर ते सगळे रडायला सुरुवात करतात. आता काय होणार, घर सोडून जावं लागणार या टेन्शनमध्ये सगळे असतात. तर इथे ऐश्वर्याने विचार केलेला असतो. ऐश्वर्याला जानकीचं बोलणं पटलेलं असतं, पण सयाजीला कसं पटवून द्यायचं हे तिला कळत नाही. ऐश्वर्या सयाजीला त्याच्याच पद्धतीने समजावते. ऐश्वर्या सयाजीला म्हणते, डॅडा, मला असं वाटतंय की रणदिवेंचं लिलावातलं घर आपण विकत घ्यायचं. त्या सगळ्या रणदिवेंनी माझा अपमान करून मला मारत घराबाहेर काढलं होतं ना, आता या सगळ्याचा बदला घ्यायचा आहे. मी सगळ्यांना धक्के मारून घरातून बाहेर हकलून लावणार. ऐश्वर्याच्या बोलण्यामुळे सयाजी पण इम्प्रेस होतो आणि तो रणदिवेंचं घर विकत घ्यायला तयार होतो. तर इथे जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, अखेर तो दिवस उजाडलाच. आता आपल्या सगळ्यांनाच या घराचा उंबरठा ओलांडून निघून जावंच लागेल. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, तसं काही होणार नाही. तू फक्त हार मानू नको. तू म्हणतेस ना, हारणं सोपं आहे पण लढत राहणं गरजेचं आहे. तर आता आपण लढत राहायचे. आता हे किती दिवस लढतायत आणि कधीपर्यंत हे घर हातातून जातं आहे, ऐश्वर्या साथ देते की नाही, मायाबद्दल यांचे डोळे उघडत आहेत की नाही, हे बघणं तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की माया सारंगला आपल्या रूममध्ये बोलवून घेते आणि तिचं सारंगवर प्रेम आहे याची कबुली देऊन लग्नासाठी तयार होते. माया म्हणते, मी एका अटीवरती लग्न करेन. ऐश्वर्या आणि तुमचा डिवोर्स झाला पाहिजे तर आपलं लग्न होणार. सारंग काय प्रेमात वेडाच असतो. तो लगेच लग्न, डिवोर्स याला होकार देतो. तर दुसऱ्या दिवशी सुलक्षणा, कावेरी यांचा फोन होतो आणि ते दोघी ठरवतात की जानकी ऐश्वर्या यांची भेट घडवायची, जावाजावांमधलं भांडण मिटवायचं. ठरल्याप्रमाणे त्या मंदिरामध्ये येतात. जानकी ऐश्वर्या तिथे असतात. जानकी ऐश्वर्याकडे येते आणि ती ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, तू आमच्यासाठी एवढं सगळं केलंस, थँक्यू सो मच. ऐश्वर्या म्हणते, मी फक्त उपकारांची परतफेड केली आहे, बाकी काही नाही. आता तुझं काय काम आहे इथे? जानकी पुढचं बोलणार असते. तर इथे घरी नोटीस देणारी लोक घरी येतात आणि 24 तासाच्या आत घर रिकामं करायचं आहे हे सांगून नोटीस दारावर लावून तिथून निघून जातात. घरच्यांना प्रश्न पडतो की आता घर खाली करून आपण जायचं तरी कुठे? तर इथे जानकी ऐश्वर्याला समजवायचा प्रयत्न करते. जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, तू माझी मदत केलीस ना, तेव्हाच मला कळलं तू चांगली आहेस. तुझ्यात अजूनही माणुसकी जिवंत आहे. जानकी ऐश्वर्याचं तोंड भरून कौतुक करते. ऐश्वर्या म्हणते, जे आहे ना ते मुद्द्याचं बोल आणि हे फापड पासारा करू नकोस. जानकी म्हणते, ऐश्वर्या, अगं अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तू सारंग भाऊजींचा विचार कर. सारंग भाऊजींसाठी, आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी तू आपल्या घरी ये. अगं स्वतःचा जरा विचार कर. सारंग भाऊजींचं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे. अगं दोघं पुन्हा एकत्र या, संसार सुरू करा. ऐश्वर्या म्हणते, मला नाही यायचं त्या घरात आणि नाती पुन्हा जोडायची नाही आहे. आणि राहता राहिला प्रश्न माझा, तर मायाच्या आईवडिलांचा खून मी केला नाही आहे हे सिद्ध मी आज ना उद्या करेनच. तू माझा जीव वाचवला होता आणि त्या उपकारांची परतफेड मी केली आहे. थँक्यू पण तुला मी म्हणाले. आता मला यापुढे बोलायचं नाही. जानकी म्हणते, ऐश्वर्या, असं नको बोलूस. अगं प्रयत्न तरी करून बघ ना. ही नाती असतात, ती संपली म्हटल्याने संपतली जात नाहीत गं. 7 जन्माची नाती असतात. अगं आपले काहीतरी ऋणानुबंध असतील. आपण थोडा विचार करू ना, एकत्र येऊ पुन्हा. ऐश्वर्या, रणदिवे कुटुंबावर जे काही संकट आलं आहे ना, त्या संकटाला आपण दोघी मिळून तोंड देऊ शकतो. प्लीज विचार कर. तू मला साथ दे. ऐश्वर्या नाही म्हणत असते. जानकी म्हणते, ऐश्वर्या, मला माहिती आहे तुझ्यामध्ये अजूनही चांगुलपणा आहे. तू आज ना उद्या माझ्या बाजूने येशीलच. ऐश्वर्या निघून जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.